दिवसामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी, भादा, औसा, रेणापूर, चाकूर, मुरुड या पट्ट्यांमध्ये दुकाने, काही सिगरेटची दुकाने, गुटख्याची दुकाने, बार, घरफोड्या यांचं प्रमाण वाढलेलं होतं। त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून सगळ्या या झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी, त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 टीम, औसा पोलीस स्टेशनची टीम, भादा पोलीस स्टेशन टीम आणि बाकी जे लगतचे जिल्ह्याच्या बॉर्डरवरचे जे पोलीस ठाणे त्यांच्या टीमा रात्रीच्या गस्त त्यांनी वाढवली होती। त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते। त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा, भादा दोन्ही पोलीस स्टेशनचे रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंधाळा येथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते, काही लोकांनी 4 चाकी मालवाहू वाहन टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ती संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती सतत। औसा आणि भाद्याच्या रात्रगस्तीच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली। त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली। सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण 5 संशयित इसम मिळालेले आहेत। त्यांची नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख, राहणार परळी, बीड, अनवर खान जलाल खान पठाण, परळी, बीड, हाफिज शेख, परळी, बीड, सादिक मोहम्मद, जुना बाजार, प्रेस नोट मध्ये असतील प्रेस नोट, बीड आणि फारुख नबी शेख असे 5 लोक आपल्याला घातक शस्त्रांशी, ज्यामध्ये कटावणी, कोयता, लाकडी दांडकेस, स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते असताना ते मिळून आणले। ते 5 लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही 3 लोक जे होते, अजून 3 लोक होते, एकूण 8 आरोपी होते। ते 3 लोक पळून गेलेले आहेत। त्यांच्या मागे आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे।